नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो आणि समस्त इतिहास प्रेमींनो. मी मिनल खेरडे, विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम पाहते. आज आपण मौर्यकालीन कला आणि स्थापत्य यावर विवेचन करणार आहोत. मौर्यकालीन कला आणि स्थापत्य याचा विचार करत असताना आपल्याला प्रथमतः भौगोलिक परिस्थितीचा अंदाज द्यावा लागेल. मौर्यकालीन भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याची स्थापना केली आणि त्याने खूप मोठा भूप्रदेश हा आपल्या साम्राज्याला जोडला. साधारणतः अफगाणिस्तान, बलुचिस्तान, बंगाल, महाराष्ट्र हे सर्वच प्रदेश त्याने आपल्या वर्चस्वाखाली आणले. एक केंद्रशासित राज्यव्यवस्था जी होती ती चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. भारतातील जवळजवळ 80 ते 85% भूभाग हा मौर्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. पुढे जर आपण चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक च्या कालखंडामध्ये साम्राज्य विस्तार पाहिला तर त्यांनी त्याच्यात परत भर टाकली. त्यांनी कलिंग हा जो प्रदेश होता तो जिंकला आणि कलिंग प्रदेश हा मौर्य साम्राज्याला जोडला. कलिंग प्रदेश मौर्य साम्राज्याला जोडल्यानंतर मात्र सम्राट अशोकाला कोणताही आनंद झालेला आपल्याला दिसत नाही, तर तो दुःखाच्या अग्नीमध्ये होरपळला गेलेला आपल्याला दिसतो. आणि या युद्धानंतर, कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. एक शांतीचा संदेश त्याने जगाला देण्याचा प्रयत्न केला यातून. आणि म्हणून या कलेतून, या स्थापत्यातून, मौर्यकालीन स्थापत्यातून म्हणेल मी, एक शांतीचा, संयमाचा, सहृदयताचा संदेश आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच मौर्यकालीन स्थापत्य हे चिरस्थायी किंवा मनशांती देणारं स्थापत्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. मौर्य कालखंडा मध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर हे स्थापत्य एक वेगळ्या स्वरूपाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. मौर्य कालखंड हा साधारणतः इसवी सन पूर्व 322 ते 187 हा कालखंड मानला जातो. ते साधारणतः उणीपुरी 135 ते 137 वर्ष मौर्यांचं साम्राज्य हे भारतावर आरूढ होतं. या काळामध्ये अनेक राजे होऊन गेलेत. सम्राट चंद्रगुप्ताने या साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर बिंदुसर, त्यानंतर सम्राट अशोक, दशरथ, संप्रती, शालिसुख, देववर्मन, शतंधव, धनवक, बृहद्रथ ही पराक्रमी राजे या काळामध्ये होऊन गेली. मौर्यकालीन स्थापत्य आणि कला हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. मौर्यकालीन ऐतिहासिक साधने जी आहेत ती लिखित स्वरूपाची पूर्वी तर उपलब्ध नव्हती. भारतामध्ये लिखाण ही कला नव्हतीच मुळी, आणि ती कला नसल्यामुळे आपल्याला लिखित साधनं फारशी अवगत नाहीयेत. पण मेगस्थनीचा इंडिका हा जो ग्रंथ आहे तो मौर्यकालीन स्थापत्य चा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत ते. त्यानंतर कौटिल्याने सुद्धा अर्थशास्त्र हा जो ग्रंथ लिहिलेला होता तो सुद्धा अतिशय महत्वाचा ठरतो. परकीय जे काही प्रवासी भारतामध्ये आले, चिनी प्रवासी, म्हणजे फायन असेल, युआनचांग असेल, यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे प्रवासानंतर ते जे साहित्य होतं ते सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे शिलालेख, स्तूप, स्तंभ, विहार याच्या काही सर्व बाबी आहेत. या सर्व बाबी या इतिहासाचं लेखन करण्यासाठी किंवा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. आपण यानंतर शिलालेख जे आहेत ते शिलालेखाच्या संदर्भाचा जेव्हा विचार करतो तेव्हा शिलालेख ही साधारणतः या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले जातात. प्रस्तर शिलालेख अतिशय सुंदर शिलालेख अशोकाच्या कालखंडामधील आहे. आणि या शिलालेखाची जी काही लेखन काम आहे ते अतिशय सुव्यवस्थितपणे केलेलं आहे. साधारणतः खारोष्टी लिपी किंवा ब्राह्मी लिपीमध्ये हे सगळे शिलालेख लिहिले जातात. आणि ते इतिहासाचं महत्वाचं साधन होतं, किंबहुना ते कलेचं सुद्धा एक महत्वाचं साधन होतं.
कारण शिलालेख लिहिणं ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे आपण अक्षर बघतो विद्यार्थ्यांची आणि त्यावरून असं ठरवतो की नाही हा विद्यार्थी कसा असेल, आणि म्हणूनच लिखाण काम ही सुद्धा एक कला होती असं आपल्याला मानता येईल. साधारणतः आपण मौर्य कला आणि स्थापत्याचा जेव्हा विचार करतो तर ही कला आणि स्थापत्य हे 3 विभागात विभागलेले आपल्याला दिसते. मौर्यकालीन स्थापत्य 3 शैली म्हणूया आपण त्याला. एक गांधार शैली होती, एक अमरावती शैली होती आणि एक मथुरा शैली होती. या शैलीमध्ये हे जे काही स्थापत्य आहे, स्थापत्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. ह्या सगळ्या शैली ज्या आहेत, ह्या सगळ्या शैली वेगवेगळ्या आहेत. एक शैली दुसऱ्याशी संबंधित नाही असं वाटण्यापर्यंत ह्या शैली आपल्याला दिसून येतात. आता आपण प्रथमतः स्तूप बघूया. एक कलेचं महत्वाचं साधन स्थापत्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे स्तूप. स्तूप म्हणजे काय? तर स्तूप म्हणजे स्मारक. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर ज्यात अस्थी ठेवल्या जात आणि त्याला स्तूप असं म्हटलं जाईल. तो स्तूप अतिशय आदरयुक्त किंवा धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा स्तूप राहत असे. ते साधारणतः सांची, दिदारगंज, सारनाथ हे स्तूप जे आहेत हे मौर्यकालीन स्तूप अतिशय प्रसिद्ध स्तूप मानले जातात. तर सांची स्तूप अशोकाच्या काळातील सांची स्तूप हा प्रेम आणि शांती, साहस आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. कारण तो संदेश त्यातून आपल्याला दिसून येतो. हा स्तूप इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील असून अर्धगोलाकार विटांचा ढाचा किंवा पाया म्हणूया आपण तो तयार केलाय आणि त्याच्यावर स्तूप उभारला गेला होता. हा स्तूप एक सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. भारतीयांच्या दृष्टीने सांचीचा स्तूप एक सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. मौर्य काळामध्ये असे अनेक स्तूप तयार केले गेले की त्याच्यावर एक हर्मिका तयार करून प्रदक्षिणापथ तयार करून एक सुशोभित केलं जायचं. प्रदक्षिणापथ हा कशासाठी तयार केला जातो? ते एक फेरी मारण्यासाठी, एक सुशोभित केल्यासाठी, एक गार्डन टाईप तिथे एक सगळी व्यवस्था जी होती ती व्यवस्थित तयार करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. स्तूप बनवण्याची सुरुवात ही साधारणतः मौर्याच्या कालखंडापासून सुरुवात झाली असं आपल्याला दिसून येतं. पण सातवाहन आणि शुंग काळामध्ये याच्यामध्ये बरंच परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. ही जी कलाकृती होती ही अनेक कलाकार एकत्र येऊन ही कलाकृती निर्माण करत असत. आता ही जी काही मौर्य राजे होते त्या मौर्य राजांनी या कलाकृतीला, या कलाकारांना राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येतो. अशोकाच्या कालखंडामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या कलाकारांना राजाश्रय दिलेला दिसतो. तर धार्मिक नियम किंवा धार्मिक तत्व किंवा धार्मिक ज्ञान जे आहे ते पसरवण्यासाठी हे स्तूप जे होते, हे स्थापत्य जे होते ते निर्माण केलं जायचं. आणि अशोकाच्या कालखंडामध्ये या फार मोठ्या प्रमाणामध्ये स्तूपांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण दिदारगंज चा स्तूप पाहूया. दिदारगंजचा स्तूप हा जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीनं निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. स्थापत्याचा एक वेगळा नमुना आपल्याला इथे या स्थापत्यावर दिसून येतो. यावर जी यक्ष आणि यक्षिणी बघतायत तुम्ही, तर ती जी यक्ष आणि यक्षिणी होते ते अतिशय बारकाव्याने तयार केलेले किंवा कोरलेले आपल्याला दिसतात. यक्षिणी म्हणजे साधारणतः चामर धारिणी त्याला म्हटलं जातं. तिची जी अदाकारी आहे, तिचं जे दिसणं आहे, तिची जी हेअरस्टाईल आहे, तिचा जो पेहराव आहे, तिचं जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अतिशय बोलकी अशी वाटते आपल्याला. म्हणजे मौर्यकालीन स्तूपावर अशा प्रतिमा कोरल्या जायच्या आणि तो जो घुमट आहे तो घुमट आणि त्या प्रतिमा अशा पद्धतीचं अतिशय सुंदर असं स्थापत्य या काळामध्ये निर्माण केलं जायचं. हे जे स्तूप आहे ते स्तूप म्हणजे काय, तर एक बौद्धकालीन असं म्हणता येईल आपल्याला की ते पूजास्थान होतं, एक समाधी स्थळ होतं. अशोकाच्या काळामध्ये असे अनेक स्तूप जे तयार झाले, उदाहरणार्थ श्रीलंका, रुलवेली, नेपाळ, म्यानमार, जावा, सयाम, तिबेट, बोधगया, कुपरहार येथील जे काही स्तूप आहेत ते स्तूप अतिशय प्रसिद्ध मानले जातात. जे दक्षिणेकडे जर आपण पाहिलं
तर अमरावती, दक्षिणेकडचे अमरावती, नागार्जुनकोंडा, जगय्यपेठ, गुढीवाडा येथील जे स्तूप आहेत ते स्तूप हे अतिशय प्रसिद्ध असे आहेत आणि त्या स्तूपांच्या पुढे एक प्रदक्षिणा पथ जे आहे तर तो प्रदक्षिणा पथ तयार केला जायचा, म्हणजे एक सुशोभीकरण असं म्हणूया आपण की त्या काळामध्ये केल्या जायचं. म्हणजे आनंदाला सुद्धा तेवढीच किंमत असं म्हणता येईल आपल्याला दिल्या जायची. सौंदर्याला सुद्धा अतिशय महत्व त्या काळामध्ये होतं. इतकं सौंदर्यीकरण त्या काळामध्ये या स्तूपाच्या आजूबाजूला केलं जायचं. त्याच्यानंतर आपण बघूया सारनाथ स्तूप. सारनाथ येथील ही जी कलाकृती आहे ही कलाकृती ही स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. आता असं म्हटलं जातं की हे जे स्थापत्य आहे सारनाथचं याच्यावर बराचसा जो काही इराणींचा किंवा ग्रीकांचा प्रभाव आपल्याला पडलेला आहे असं म्हटलं जातं. पण जर आपण विचार केला तर भारतीय जे आहेत ते भारतीय अनेक गोष्टी परकीय जी काही भारतामध्ये आक्रमणे आली त्यांच्यापासूनही बरीच गोष्टी आपण शिकलो आणि ती जी कला होती गांधार कला म्हणूया आपण, या सारनाथ येथील स्तूपामध्ये आपल्याला गांधार कला दिसते आणि गांधार कला ही जी आहे ती साधारणतः परकीय म्हणजे ग्रीक आणि भारतीय यांच्या समन्वयातून जी काही निर्माण झाली तिला गांधार कला असं आपण म्हणतो. तर इथे आपल्याला त्याचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो. मी असं म्हणेल की ही जी कला होती ही भारतीयांनी आत्मसात केली आणि त्यातून एक स्थापत्य जे होते ते स्थापत्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही जी स्थापत्य कला होती गांधार शैली म्हणता येईल त्याला, ती अत्युच्च शिखरावर होती. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला या कलेवर दिसून येतो. आता इथे हे जे स्त्री पुरुष दाखवले आहेत त्या स्तूपावर त्यांची जी प्रमाणबद्धता होती, शरीराची प्रमाणबद्धता ही अतिशय कलात्मक पद्धतीनं रेखाटलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एखाद्या स्त्री आणि पुरुषाचं शरीर कोरत असताना त्याची जी प्रमाणबद्धता आहे, मला असं वाटतं की ही प्रमाणबद्धता जर योग्य पद्धतीने कोरल्या गेली नाही तर ती बेढप दिसली असती. पण तसं बेढपपणा आपल्याला या कलाकृतीमध्ये कुठेच दिसत नाही. तर ती अतिशय कलात्मक पद्धतीने स्त्री पुरुषांची शरीर रचना आपल्याला कोरलेली दिसते. हा एक स्थापत्य जे म्हणता येईल हे स्थापत्य किती विविधांगी पद्धतीनं त्या काळामध्ये रेखाटलेलं होतं किंवा कोरलेलं होतं हे आपल्याला दिसून येतं. की ही जी कला होती ती कला ही हळूहळू डेव्हलप होत असते किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. जे सारनाथ येथील कलाकृती ही जी आहे त्याच प्रतीक आहे की त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं, बदल होत गेले. आता इथल्या यक्ष प्रतिमा आपण बघूया. यक्ष प्रतिमा ज्या आहेत त्या यक्ष प्रतिमा या काळातील स्तूपावर दिसून येतात, कोरलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये नागदेवता ज्या आहेत त्या नागदेवता पण आपल्याला या स्तूपावर कोरलेले दिसतात. भारतात नागपूजेची जी परंपरा होती ती परंपरा प्राचीन आहे. गौतम बुद्धाच्या डोक्यावर अनेक कलाकृतीत नाग आपण काढलेले दिसून येतात. आता नाग ही जी परंपरा आहे म्हणजे काय म्हणता येईल नागपूजा किंवा नागपंचमी ही अतिशय अनादी कालखंडापासून भारतामध्ये करण्यात येते आणि त्याचा इफेक्ट आपल्याला परंपरेचा इफेक्ट किंवा आपल्या संस्कृतीचा इफेक्ट किंवा आपल्या सणावारांचा इफेक्ट सुद्धा आपल्याला प्रतिमांवर कसा होतो हे इथे दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. आता गौतम बुद्धांची जी प्रतिमा आहे सारनाथीतली ती गांधार कलेचा आविष्कार मानल्या जाते. ती अतिशय अद्वितीय स्वरूपाची कलाकृती आहे असं मानलं जातं. गौतम बुद्धांचे जे केस तिथे दाखवलेले आहेत ते अतिशय घुंगराळू पद्धतीचे आहेत, म्हणजे अतिशय फोल्ड झाले, गोल असे झालेत आणि ते अतिशय काय म्हणता येईल अतिशय बारकाव्याने ते कोरलेले आपल्याला दिसून येतात. त्याचं जे वस्त्र आहे ते अतिशय पारदर्शक आहे. ते जे पारदर्शक वस्त्र आहे ते पारदर्शक वस्त्रातून त्यांचे जे अवयव आहेत शरीराचे ते अतिशय कलात्मक पद्धतीने कोरलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे बुद्धाच्या आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावर जे भाव आहेत गौतम बुद्धांच्या ते अतिशय शांततेचे आहेत. ते अतिशय काय म्हणता येईल मनशांतीचे भाव जे आहेत ते पराकोटीचे त्या कलाकाराने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती प्रतिमा अतिशय सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दुसरी जी प्रतिमा आहे ती आकाशात गौतम बुद्ध झेप घेत आहेत. आता ती जी झेप आहे ती झेप आणि त्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत त्यांचं जे शरीर आहे किंवा त्याची जी पोशाख आहेत
त्यांचं जे रेखाटन आहे ते रेखाटन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणूया की ही कलाकृती ही स्थापत्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण बघूया स्तंभ. स्तंभ, शीर्ष हे दोन विभाग आपल्याला आहेत असं म्हणता येईल. स्तंभावर पाली प्राकृत भाषेमध्ये काही आज्ञा कोरलेल्या राहत असत आणि या आज्ञांद्वारे लोकांपर्यंत धर्माची, शांततेची जी शिकवण आहे ती शिकवण जावी असा एक उद्देश त्या काळामध्ये होता. त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय सुंदर पद्धतीनं नक्षीकाम कोरलेलं असायचं. आणि त्यानंतर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणापथ पण असायचा की त्याचं सुशोभीकरण जे होतं ते केलं जायचं. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे तर इतकी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली की पाण्याचं जे टाकं आहे ते पण तिथे बाजूला बांधलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच स्तंभ हा जो काही प्रकार आहे स्थापत्याचा एक अलौकिक प्रकार म्हणता येईल आपल्याला, तो आपल्याला या मौर्यकालीन स्थापत्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर आपण बघणार आहोत अशोक स्तंभ. अशोक स्तंभ जो आहे तो अशोक स्तंभ हा अतिशय काय म्हणता येईल कलात्मकतेच्या दृष्टीने किंवा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा स्तंभ मानला जातो. म्हणजे त्या स्तंभावर जी कलात्मकता निर्माण केलेली आहे, किती प्रतिभावंत कलाकार होते भारतातले, किती सूक्ष्म पद्धतीने ही कलाकृती निर्माण केलेली आहे हे आपल्याला यातून दिसतं. म्हणजे जी परंपरा होती कलाकारांना, ती मला असं वाटतं परंपरेनेच ही कलाकृती निर्माण झालेली होती. आणि सतत त्यांना राजांकडून किंवा शासनाकडून प्रोत्साहित केलं जायचं. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्तंभ निर्माण झाले की अशोकाच्या काळामध्ये साधारणतः 84,000 स्तंभ किंवा स्तूप म्हणता येईल त्याला आपल्याला, यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे सांची किंवा भरभूत हे जे स्तूप आहेत ते अशोकाच्या काळातील आहेत. आणि असं म्हटलं जातं की या कलाकृतींवर पुन्हा परकीयांचा इफेक्ट आपल्याला दिसतो, प्रभाव आपल्याला दिसतो. पण तसं नाहीये. ही भारतीयांच्या परंपरेतून, भारतीयांच्या विचारातून, भारतीयांच्या प्रतिभेतून ही कलाकृती निर्माण झालेली आपल्याला दिसते. सारनाथ स्तंभ. अशोकाच्या कालखंडामध्ये जे काही अनेक स्तंभ निर्माण झाले, त्या स्तंभावर जर आपण थोडा प्रकाश टाकला तर ती जी स्तंभ होती ती स्तंभ अतिशय सुंदर किंवा अतिशय कलात्मक दृष्टीने निर्माण केली होती. म्हणजे अद्वितीय कलाकृती या काळामध्ये ती निर्माण झाली होती. आता इथे जर आपण सारनाथ स्तंभ पाहिला तर ते जे शिल्प आहे ते जर आपण कुठल्याही बाजूने पाहिलं तर ते आपल्याकडे बघतंय असं वाटतं हे शिल्प. आणि भारतीय करन्सीवर सुद्धा हे जे सारनाथ स्तंभ आहेत, तिथले जे काही सिंह आहेत ते आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच ही जी शिल्प होती, ही शिल्प भारताच्या दृष्टीने अत्यंत अनन्य साधारण महत्वाची शिल्प जी आहेत ती शिल्प मानल्या जातात. हे जे सिंहाचं चित्र आहे, हे सिंहाचं चित्र हे अद्वितीय स्वरूपाचं आहे असं मी तुम्हाला म्हटलं. आणि त्यातून आपल्याला भारतीय कलाकुसर, भारतीयांची संस्कृती किंवा भारतीय समाजात प्राण्यांना असलेलं महत्व, या सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शनास येतात. त्यानंतर आपण बघूया नालंदा. नालंदा हा एक विहार आहे. जे नालंदा विहार किंवा तक्षशिला विहार किंवा विक्रमशिला विहार, हे विहार त्या कालखंडामध्ये निर्माण झालेले होते. आता पुढे आपण असं बघतो की साधारणतः 5व्या शतकामध्ये हे जे विहार आहेत, या विहारांमध्ये विद्यापीठे तयार केली गेली किंवा विद्यापीठे निर्माण झाली शिक्षणासाठी. पण त्या अगोदर मात्र हे जे विहार होते या विहारांमध्ये बौद्ध धर्माचे काही भिक्षुक स्वीकारत असत. त्या बौद्ध धर्माच्या भिक्षुकांना राहण्याची व्यवस्था इथे केल्या जाई. आणि म्हणून हे जे विहार आहेत हे विहार अतिशय सुंदर पद्धतीनं सुशोभित केल्या जात असे. एक स्तंभशीर्ष आपल्याला नालंदा इथे दिसतो आणि त्यावर वृषभाचा सिंह, म्हणजे वृषभ म्हणजे बैल म्हणूया आपण,
किंवा इतर प्राणी जे आहेत ते प्राणी पण आपल्याला इथे रेखाटलेले दिसतात. अबॅकसचा पाठ जर आपण पाहिला तर तो पण अतिशय सुंदर पद्धतीनं इथे दाखवलेला आपल्याला दिसून येतो. नालंदा हे जे विद्यापीठ आहे, नालंदा हे पुढे जे काही नावारूपाला आलं ते विद्यापीठ म्हणून आलं, पण मौर्य काळामध्ये ते मात्र एक शिक्षणाचं किंवा स्थापत्याचं म्हणूया आपण, स्थापत्याचं एक साधन होतं, एक धर्माचं एक साधन होतं, की तिथून मात्र धर्म स्वीकारण्यासाठी राहण्याची व्यवस्था किंवा त्यांची सर्व व्यवस्था या ठिकाणाहून केल्या जायची. त्याच्यानंतर आहे तक्षशिला. तक्षशिला हे जे काय आहे, ही तक्षशिला हा पण एक विहार होता. तिथे सुद्धा पुढे एक शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यापीठ तयार केलेलं होतं, पण या काळामध्ये मात्र तिथे बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था केल्या जात असे. आणि म्हणून इथले जे ढाचे आपण बघतोय, इथले जे पाया आपण बघतोय, त्यावरून आपल्याला त्या व्यवस्थेची कल्पना येते, तिथल्या स्थापत्याची कल्पना येते. शेकडो वर्ष होऊन सुद्धा आता आज आपल्याला हा ढाचा किती चांगल्या स्वरूपामध्ये दिसून येतो हे आपल्या लक्षात येतं. विटांचं बांधकाम, आजही आपल्याला दगडांचं बांधकाम, खाली ढाचा पाया आपण म्हणूया त्याला, प्लीन म्हणतो आपण त्याला, ते किती टणक स्वरूपाचे आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर आहे विक्रमशिला. विक्रमशिला हा सुद्धा विहार होता आणि या विहारात बौद्ध भिक्षूंच्याच राहण्याची व्यवस्था केल्या जात असे. आता इथे आपण ज्या पायऱ्या बघतो, किती सुंदर सुशोभितीकरण या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या माध्यमातून आपण या कलेची परिचिती करून घेऊ शकतो. या ज्या पायऱ्या आहेत आज किती चांगल्या पद्धतीने, जसं एखाद्या विद्यापीठाच्या पायऱ्या असतात, एखाद्या महाविद्यालयाच्या पायऱ्या असतात, आणि ती जी सुरुवात असते पायऱ्यांची ती त्या पद्धतीनं इथे आपल्याला केलेली दिसून येते. हे जे बांधकाम आहे, हे बांधकाम एक साधारणतः गुलाबी रंगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून या काळामध्ये जी काही प्रगती झालेली होती, ही प्रगती अतिशय विलोभनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण एक कपिजातक म्हणून हे जे काय आहे तो एक मुद्दा आपण घेऊया. कपिजातक हा जो काही निर्माण केलेलं स्थापत्य आपल्याला म्हणता येईल, ते स्थापत्य आहे गौतम बुद्धांचा मृत्यू झालाय आणि गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर साधारणतः ज्या अस्थी होत्या त्या अस्थी कोणी न्यायच्या याच्यामध्ये वाद निर्माण झाला, वैचारिक वाद म्हणेल मी. आणि त्या वादातून हे शिल्प निर्माण झालं. त्या वादातून निर्माण झालेलं शिल्प, की मानवी जे चक्र आहे, मानवी जे विचार आहेत, मानवी ज्या संकल्पना आहेत, त्या सगळ्या स्टोरीज, म्हणजे माणूस कसा एकमेकांशी भांडतो, कसा चिडतो, हे सगळं रथचक्र त्या स्टोरीमध्ये दिलेलं आहे. त्याला कपिजातक ही उपमा आपण दिलेली आहे. हे अतिशय सुंदर असं स्थापत्य आहे, की त्यातून मानवी मन, मानवी हृदय, मानवी विचार हे आपल्याला लक्षात घेण्यासारखे असतात. यानंतर कला. पाटलीपुत्र शहर जे आहे, त्या पाटलीपुत्र शहर हे कलेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर होतं असं आपल्याला म्हणता येईल. ते राजधानीचं शहर मानलं जातं. म्हणजे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर मॅगस्थेनिस हा जो होता, मॅगस्थेनिसने इंडिका ग्रंथामध्ये याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विवेचन केलं आहे, की पाटलीपुत्र शहर किती सुंदर होतं, किती आखीव होतं, किती रेखीव होतं. आणि त्या काळामध्ये चंद्रगुप्ताने किती विचारपूर्वक हे शहर वसवलेलं होतं. इथली जी नक्षीकाम आहे त्या शहरामधले, राजवाड्यावरची विशेषतः, ते अतिशय सुंदर होतं. अनेक खांब या राजवाड्याला होते असं त्यांनी लिहिलंय, म्हणजे 40च्या वर खांब. आता बऱ्याचदा आपण 100ची गणती देतो, पण ऍक्च्युली 40च्या वर खांब होते आणि त्या खांबावर हा राजवाडा उभा केलेला होता असं मॅगस्थेनिसने लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण असं म्हणूया, गिरनार हा जो एक सुदर्शन तलाव होता, ते तलाव सुद्धा त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बांधल्या जात आजही किंवा तेव्हाही तो एक स्थापत्याचा नमुना मानला जातो. आता ते जे तो जो तलाव आहे तोही या काळामध्ये म्हणजे चंद्रगुप्ताच्या काळामध्ये बांधल्या गेलेला होता. त्याच्यानंतर पाटलीपुत्र किंवा तक्षशिला याच्यामधलं जे अंतर आहे तिथे एक राजमार्ग निर्माण झालेला होता. तो राजमार्ग अतिशय सुंदर पद्धतीनं सुशोभित केलेला होता. किंबहुना इतर अनेक भव्य इमारती ज्या आहेत ते तिथे आपल्याला आजही दिसतात, अवशेषाच्या स्वरूपामध्ये आहेत. इतके अवशेष आहेत तिथे,
त्या पाटलीपुत्राच्या आजूबाजूला अनेक विहार तिथे आहेत, स्तूप आहेत, मंदिरं पण आहेत, गुहा आहेत, मठ आहेत. हे पाहिल्यानंतर या काळामध्ये स्थापत्याची किती प्रगती झाली होती किंवा या स्थापत्याकडे किती लक्ष होतं प्रशासनाचं किंवा राजांचं हे आपल्याला लक्षात येईल. मला असं एक मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो की आर्थिक जे काही उत्पन्नाचं साधन जे होतं प्रजेच्या ते सुद्धा यातून निर्माण करून देत असत राजे. आणि म्हणून ही जी कला होती ही कला ही सर्व समाजामध्ये लोकप्रिय होत होती. आपल्या देशामध्ये परंपरेने कलाकार ही कला अवगत करत असत आणि म्हणूनच आपण ही जी कला होती ही कला ही सतत प्रसारित होत गेली, डेव्हलप होत गेली, परिवर्तन होत गेलं तिच्यामध्ये. त्यानंतर आपण एक मुद्दा बघूया, मठ. मठ हा बौद्ध धर्माचा प्रसार करणारे जे काही भिक्षुक होते त्या भिक्षुकांच्या राहण्याची व्यवस्था या मठांमध्ये केली जायची. पण तोही एक स्थापत्याचा एक वेगळा नमुना आहे. एका एका मठामध्ये साधारणतः संघाराम म्हणून आपण त्याला मठ वगैरे, तर 700 लोक या मठामध्ये राहू शकत असत. इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ही मठांची व्याप्ती होती किंवा मठांचं बांधकाम केलेलं होतं. म्हणजे आपण या मठांची जर संख्या पाहिली ती फार मोठी आहे. म्हणजे खोतांमध्ये सुद्धा अनेक विहार किंवा मठ, 14 विहारची नोंद मॅगॅझिन्सने केली आहे, तिथे बांधलेले होते. त्यानंतर मथुरा, लुंबिनी, श्रावस्ती, बोधगया, राजगृह, नालंदा, वैशाली येथे बौद्ध धर्माचे मोठमोठे मठ जे आहेत ते बांधलेले आपल्याला दिसून येतात. याचा उल्लेख जे आहे त्याचे उल्लेख साधारणतः फाय्यान करतो. तो असं म्हणतो की गया, कपिलवस्तू किंवा कुशीनगर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मठ होते, पण ते आता उजाड झाले, त्याची बांधकामं नष्ट झाली आहेत. आणि मला असं सांगायचं आहे की याद्वारे धार्मिक सुद्धा कार्य करण्याचा प्रयत्न या काळामध्ये स्थापत्य निर्माण करून केला गेला होतो इथे, असं मला नमूद करावं वाटतं. चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये हे जे स्थापत्य होतं ते खरोखर अद्वितीय स्वरूपाचं होतं. एक दुसरा उल्लेख मी करू इच्छिते, ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये सुदर्शन नावाचा एक प्रचंड तलाव बांधला होता. एक शास्त्रशुद्ध पद्धतीने हे तलावाचं बांधकाम करावं लागतं. आजही आपण बघतो की इंजिनियर्स किंवा आर्किटेक्चर जे आहेत ते सर्व इथे बांधकामासाठी लागतात त्या काळामध्ये. पण मला असं वाटतंय की ह्या सगळ्या पदव्या जरी नसल्या तरी ती गोष्ट त्यांना ज्ञात राहत असावी. हे जे हा जो तलाव आहे सुदर्शन तलाव, त्या काळामध्ये तो तलाव फुटला. आता फुटल्यानंतर सगळं जे काही साम्राज्य आहे ते जलमय होईल असं वाटायला लागलं चंद्रगुप्ताला. आणि त्याने चक्रपालिता हा जो होता त्याला आपल्या इथे पाचारण केलं आणि त्याला त्या तलावाचं पुन्हा बांधकाम करायला लावलं, त्याची डागडुजी करायला लावली आणि अशा पद्धतीने गिरनार प्रदेशाचं रक्षण झालं असा उल्लेख आपल्याला स्कंदगुप्ताच्या जुनागड येथील शिलालेखामध्ये आलेला दिसतो. आता चक्रपालित हा जो होता तो गिरनार नगराचा प्रमुख त्याला करण्यात आलं आणि अशा पद्धतीने एखाद्या स्थापत्यकाराला किती महत्वाचं स्थान राजांनी दिलेलं होतं आपल्याला दिसते. आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये साधारणतः गुणांना खूप किंमत दिल्या जात होती आणि गुणी कलाकारांना किंवा गुणी व्यक्तींना त्यांच्या ज्या काही महत्वाच्या जागा ज्या होत्या, महत्वाच्या जागा हे राजे देत होते. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचं स्थापत्य असं म्हणता येईल आपल्याला की तयार झालेलं दिसून येतं. त्यानंतर स्थापत्य किंवा कलेचा एक नमुना असं म्हणूया आपण, स्थापत्याचा म्हणण्यापेक्षा कलेचा एक नमुना आपण घेऊया इथे, गायन कला. आता गायन ही एक कला आहे की जी माणसाला एक आनंद देऊन जाते. त्यातून साधारणतः आपल्याला आर्थिक पण फायदा किंवा मदत म्हणता येईल आपल्याला ती होते. मौर्य काळामध्ये कला ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झालेली आपल्याला दिसते. म्हणजे गायक, वादक हे जे कलाकार होते यांचा एक संघ त्या काळामध्ये तयार होत असे. त्याला गायन वृंद असं म्हटलं जायचं. गायक, गायिका, ढोल वादक, बासरी वादक असे मिळून जवळजवळ 12 किंवा 16 कलाकार या गायन कलेमध्ये सहभाग घेत असत. 32 पेक्षा अधिक कलाकार असलेल्या संघाला कलावृंद म्हणत असत. मौर्य काळाविषयी अभ्यास करत असताना असं दिसतं की सोपारा जिल्हा ठाणे, देवटेक जिल्हा चंद्रपूर येथे मिळालेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून गायकांचा उल्लेख आपल्याला आढळतो. काही महाराष्ट्रातले उल्लेख मी सांगते. तसेच कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही गायकाचे उल्लेख आढळतात.
कौटिल्य असं म्हणतात की शत्रूशी सैन्याने प्राणपणाने लढावं आणि राष्ट्रभक्तीपर गीत जे आहेत ते गायकाने जे सैनिक आहेत आपल्या कडील तर त्या सैनिकांना मार्गदर्शन व्हावं किंवा त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून गीत लिहावेत असं ते म्हणतात अर्थशास्त्रामध्ये. गायकाचा वेश धारण करून ते असं म्हणतात की गुप्त जी माहिती आहे ती हेरांना मिळवावी. एवढंच नव्हे तर जर शत्रू सैन्याने जर आपल्या राजपुत्राला पळविलं किंवा राजपुत्राला कोंडून ठेवलं तर गायकांनी हेराचा वेश धारण करून त्या राजपुत्राची सुटका करावी असा सुद्धा उल्लेख या गायनाच्या माध्यमातून कौटिल्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय की कलेचा उपयोग प्रशासनामध्ये फार चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आता समाज हा जो होता तो गायनकला जी काही प्रदर्शित केल्या जायची त्याचं व्यासपीठ याला समाज असं म्हणत असत. आणि कलिंग युद्धानंतर जे जर म्हणता येईल याच्या अगोदर म्हणजे साधारणतः चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये किंवा बिंदुसारच्या कालखंडामध्ये समाज हा कला प्रदर्शित करण्याचं जे व्यासपीठ होतं ते होतं. पण पुढे अशोकाच्या कालखंडामध्ये याच्यावर बंदी घालण्यात आली. कारण माणूस गायनाने काय होतो तर आसक्ती त्याच्यामध्ये येते, सुख लोलुपता त्याच्यामध्ये येते असा विचार अशोकाचा होता. आणि म्हणूनच मग त्याने या समाज या कलाकृतीवर बंदी घातली. असो, आपण यातले बरेचसे मुद्दे आता इथे आपण चर्चिले आहेत. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना या मौर्यकालीन कला आणि स्थापत्य याविषयी जे काही मी विवेचन केलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल. अपेक्षा करते की आपण ह्या ज्या कलाकृती आहेत ह्या कलाकृती जपाव्या, जतन कराव्या अशी मी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करते. आज ज्या काही कलाकृतींची तुटफूट होत आहे सर्वदूर ती मला असं वाटतं जपण्याचं काम पुढील भावी पिढीने करावं. ही जी मौर्यकालीन कला होती ती त्या कलेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला एक परत सांगते ते म्हणजे की ही कला एक दुसऱ्यासारखी कधीच नव्हती. कुठल्याच भागातील कुठल्याच शैलीतील दुसऱ्या कुठल्याच शैलीमध्ये त्याची कॉपी केलेली आपल्याला दिसत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपण कलेप्रमाणे असावं, आपण दुसऱ्याची कॉपी करू नये आणि आपण आपल्या इतिहासाला जतन करून ठेवावं अशी अपेक्षा करते. धन्यवाद. थांबते.